नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते 24 जून 2025 या तारखेपासून. रात्रीचे 8 वाजलेले होते. एका श्रीमंत कुटुंबातील महिला 35 वर्षे वय होतं साधारणतः. तिच्या नोकराला फोन करते आणि म्हणते की वरच्या रूममध्ये ये पटकन आणि येताना त्या तुझ्या मालकाच्या बेडरूममधली एक विस्कीची बॉटल घेऊन ये. आता नोकर जसं मालकिनीने सांगितलं तसंच करतो. विस्कीची बॉटल घेतो, पाणी घेतो, एक ग्लास घेतो आणि त्या मालकिनीच्या रूममध्ये जाऊन बसतो. मालकीन म्हणती बस इथं आणि माझ्यासोबत दारू पिऊ लाग. आता हा नोकर एकतर एवढ्या गरीब परिस्थितीतला नोकर, खूप दिवसातून त्याला एक काम भेटलं होतं. तो म्हटला की नको नको मालकीन, तुमच्यासोबत दारू प्यायला बसलो तर माझं काम जाईल ती जाईल आणि तुमचा पती मला बेदम मारहाण करेल. ती मालकीन म्हणली की असं काही होणार नाही. ज्या वेळेला मालकीन असं बोलते त्यावेळेला तो नोकर, ज्याचं वय 28 वर्ष होतं, तो तिच्यापाशी बसतो. ग्लास ठेवतो. एक ग्लास त्याच्यासाठी, एक ग्लास मालकिनीसाठी. त्या ठिकाणी बसून दोघं दारू पिऊ लागतात. 35 वर्षे वय असलेली ही निर्मला नावाची मालकीन त्या नोकरासोबत बसून दारू पिऊ लागते. आता हळूहळू एकामागे एक पॅक उतरल्यानंतर तिला नशा होऊ लागते. नशा झाल्यानंतर तिच्या मनातल्या जुन्या आठवणी उपाळून येऊ लागतात. त्याच्यानंतर ती रडू लागते. ज्या वेळेला नोकर तिला रडताना बघतो, सचिन नावाचा तो नोकर त्या निर्मलाला म्हणतो की मालकीन काय झालं, तुम्ही का रडताय, माझ्याकडून काय चुकलं का? निर्मला त्याला म्हणते की तुझ्याकडून काय चुकलं नाही, चुकले तर माझ्याकडून. एवढ्या मोठ्या घरात मी लग्न करून आले, मला वाटले की ऐशो आराम असेल, मस्तपैकी तर राहील, पण आता कळत आहे की पैसे असून काय उपयोग नाही, त्याच्यासाठी शरीराचं सुख पण महत्त्वाचं आहे. आता हा सचिन विचार करू लागतो की मालकिनीला जास्त चढली त्यामुळे हे अशी बोलत आहे. पण काहीच वेळानंतर ती निर्मला सचिनला म्हणते की तू ना एक काम कर, रूमचा दरवाजा बंद कर. ज्या वेळेला सचिनने रूमचा दरवाजा बंद केला त्यावेळेला ती निर्मला उठली आणि तिच्या बेडवरती जाऊन बसली. त्या ठिकाणी तिच्या शरीरावरची एक 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 कापडं सेपरेट करू लागली. ती आता अंतर्वस्त्रावरती आली होती. हे बघून सचिन अवाक होतो. तिचं सौंदर्य, तिची ती काया आणि तिचं ते खुललेलं चेहरा बघून सचिनच्याही मनात त्या ठिकाणी वाईट विचार येऊ लागतात. सचिन म्हणतो की मालकीन काय करताय तुम्ही? त्या ठिकाणी निर्मला म्हणते की माझ्या तर पतीने आजपर्यंत माझ्यासोबत काही केलं नाही, तर तू माझ्यासोबत जे करायचं ते कर आणि माझ्या शरीराची गरज भागव. त्या ठिकाणी सचिन थोड्या वेळासाठी शांत होतो. त्याला कळत नाही की काय करावं. नंतर त्या सचिनने निर्मलासोबत जे केलं त्याच्यामुळे ही आज घटना मला तुम्हाला सांगावं लागायली. तर नेमकं काय घडलंय आणि त्याच्यानंतर पण काय घडलं ती पूर्ण स्टोरी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, 22 वर्षाचा सचिन जो की गावामध्ये राहून शेती करायचा. त्या ठिकाणी त्याची एक पत्नी होती, त्याची एक लहान पोरगी होती. याचं 18व्या वर्षी लग्न झालेलं होतं. त्याची घरची परिस्थिती एकदम गरीब हालाकीची परिस्थिती होती. याच्या घरी खायची पण वांदे होते. त्याच्यासाठी त्याची पत्नी आणि तो सचिन खूप मेहनत करायची की कसंही करून आपली पोरगी चांगल्या प्रकारे मोठी करायची, तिला शिक्षण द्यायचं, पैसा कमवायचा आणि आपले घर चांगलं करायचं. या सचिनचे आईवडील होते. ते आईवडील त्याच्यापासून थोडेच दूरवर राहत होते. आता ते विभक्त झालेले होते. सचिनची जी पत्नी होती तिच्यामध्ये आणि या सचिनच्या आईमध्ये पटत नव्हतं. दोघींमध्ये कायम वाद व्हायचा. याच वादाला कंटाळून सचिनने सेपरेट राहायचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे याची परिस्थिती गरीब झालेली होती. त्याच्या बापाकडे पैसा होता, पण तो काय आता याला देणार होता काय? तो म्हणायचा की तुझा काय संबंध आहे. पण आता याच्यामध्ये सचिन म्हणायचा की मी पण लहानपणीपासून कष्ट केले, तुझ्यासोबत सगळं केलं, जमिनी घेतल्या आणि तू आता असं म्हणतोय. आता या सगळ्याला सचिनचा बाप एकच उत्तर द्यायचा, तू आमच्यासोबत राहत नाही तर मी तुला काय देऊ हे सगळं. या सचिनच्या पण मनामध्ये स्वतःबद्दल खूप आत्मविश्वास होता. त्याच्यामुळे या सचिनने त्याच्यातलं काहीच घेतलं नाही आणि त्याच्या पत्नीसोबत राहून वेगळा संसार थाटला. सुरुवातीला तर खूप अडचणी आल्या. सचिनला खायचं प्यायचं वांदं झालं, पण त्याने हार मानली नाही. या सचिनच्या पत्नीने त्याला सांगितलं की तू मेहनत कर, तू दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जा, घरची जी परिस्थिती आहे ती मी सांभाळेन. हळूहळू आता हा सचिन शेजाऱ्या पाजाऱ्याच्या रानामध्ये कामाला जाऊ लागला. ज्या ठिकाणी कामाला जायचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेहनत मजुरी करायचा, कष्ट करायचा. त्याच्यामुळे त्याला कामं भरपूर भेटत होती. लोक त्याला म्हणायचे की तू बेस्ट काम करतोय, तू उद्याच्याला येत जा, पगार पण वाढवून घेत जा. कारण काम चांगलं केलं तर शेतकरी पैसे द्यायला तयार होतो. या सचिनला बरं वाटायचं, मेहनत करायचा. पण आता पुढे चालून जसं जसं कुटुंब वाढेल, जशी जशी परिस्थिती वाढेल, तसं तसं त्याला पैशाची जास्तच गरज पडू लागली. काही दिवसानंतर या सचिनची पत्नी प्रेग्नेंट झाली. आता तिचा खर्च, परत घर चालवायचं आहे. पत्नी तर आता काहीच करत नव्हती. जेवपर्यंत ती प्रेग्नेंट नव्हती तोपर्यंत ती शिलाई काम करायची आणि त्यातून येणारा पैसा ती घरासाठी खर्च करायची. पण आता ती काहीच करू शकत नव्हती
आता तिलाच काळजी घेण्यासाठी एका व्यक्तीची गरज होती. त्यामुळे हा सचिन आता कामाला जाणे बंद झाला. त्याच्या बायकोची काळजी घ्यायचा, तिच्यासोबत राहायचा. त्याच्यामुळे सचिनला आता पगार येईना, पैसा येईना. पण काही सचिनचे मित्र होते, ते मित्र त्याला उधार पैसा देऊ लागले, ज्याच्यामुळे या सचिनला थोडंफार दिवस घर चालवण्यासाठी मदत झाली. पण दुसऱ्याचा पैसा किती दिवस पुरणार आहे? सचिन विचार करायचा की मी आता करू काय? आता ज्या वेळेला सचिन वेगळा झाला होता, त्याच्या हिस्स्यामध्ये एक गाय आणि अर्धा एकर रान आलेलं होतं. आता ती गाय गाभण होती, यायला झालेली होती. तिला काही दिवसानंतर एक वासरू झालं. ज्या वेळेला ती गाय वेली 8-10 लिटर दूध द्यायची. सचिन आता शेजाऱ्याच्यातून पाजाऱ्याच्यातून वैरण आणायचा, चारा आणायचा. त्याच्या रानामध्ये थोडंफार चारा होता, ते आणून टाकायचा, गाईला टाकून त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नात घर चालायचं. मित्रांनो, असं करत करत सचिनचे 7-8 महिने गेले. त्याच्यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर 1-2 महिन्यानंतर तिला एक मुलगी जन्माला आली. सचिन खूप खुश झाला. आता सचिनला टाईम पण भेटत होता की तो कामाला जाईल, घरची गाय पण सांभाळेल. सकाळी लवकर उठायचा, गाईचा चारा पाणी करून दूध काढून परत नंतर कामाला जायचा. संध्याकाळी लवकर येऊन चारा पाणी करायचा, जेवण करायचं आणि झोपी जायचा. हेच आयुष्य असं. कधी कधी त्याच्या पत्नीला बोलायचं मन करायचं, त्याच्यामुळे तो त्याच्या सासऱ्याच्या मोबाईलवरती फोन करायचा. पण तो कधी घरी असायचा, कधी घरी नसायचा. याच्यासाठी या सचिनने मेहनत करून थोडे पैसे जमा करून त्याच्या पत्नीला मोबाईल दिला, जो की अँड्रॉइड मोबाईल होता. त्याच्यावरती व्हिडिओ कॉल पण करू शकत होता. या मोबाईलमध्ये तो त्याच्या पत्नीला फोन लावू लागला. पत्नी ज्या वेळेला फोन उचलायची त्यावेळेला तिच्या पोरीसोबत पण बोलणं करून द्यायची. आता अशा प्रकारे सचिनचा टाइमपास होत होता. सचिनच्या पोरीला जन्मून 3-4 महिने झाली होती. तिचं नाव वगैरे ठेवलं, चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. सचिनची पत्नी सचिनला म्हणते की इथं किती दिवस राहू लोकांच्या घरी, आता मला माझ्या घरी यायचं आहे. सचिन म्हणतो ये ना मग, काही अडचण नाही. सचिन आता त्या पत्नीला घेऊन माहेरून सासरी येतो. सासरी आल्यानंतर आता तिची काळजी घ्यायची. सचिन ज्या वेळेला बायकोला त्याच्या घरी घेऊन आला त्यावेळेला त्याच्या बायकोला आता काही काम करायला येत नव्हतं. भरपूर दिवस झाले तिनं काही काम केलेलं नव्हतं. दुसरीकडे तिची पोरगी होती, जी की तिच्याशिवाय राहत नव्हती, रडायची कायम. त्यामुळे सचिन तिला म्हणला की तू काळजी करू नको, तू इथं आराम कर, सगळी कामं घरची मी करतो, बाहेरची पण मी कामं करतो, तू टेन्शन घेऊ नको. आता असं करत करत सचिन जो होता, घरातली सगळी कामं करायचा, बाहेरची कामं करायचा. पण आता ज्या वेळेला त्या सचिनच्या पत्नीला मोकळा वेळ भेटला त्यावेळेला तिच्या हातामध्ये मोबाईल होता. तिने इंस्टाग्राम ओपन केलं, त्याच्यामध्ये तिने फेसबुक ओपन केलं, त्याच्यावरती अकाउंट वगैरे ओपन करून ती आपली बाळासोबतची व्हिडिओ टाकायची. त्याच्यामध्ये तिचा पण चेहरा असायचा. काही वेळेला ती काम करताना व्हिडिओ टाकायची, तिच्यामध्ये तिची बॉडी दिसायची. दिसायला अतिशय सुंदर होती सचिनची पत्नी. त्याच्यामुळे तिला अनेक पोरांच्या, अनेक वयस्कर व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट येऊ लागल्या. त्याच्यामध्ये DM मध्ये बोलणं, तुम्ही खूप सुंदर आहात. ज्या वेळेला पण ही सचिनला दाखवायची व्हिडिओमध्ये त्यावेळेला लोक म्हणायची की तुमचा पती तुम्हाला शोभत नाही, असं असं बोलायची. त्यामुळे त्या सचिनच्या पत्नीचा अचानक मूड बदलून गेला. सचिनबद्दल तिच्या मनामध्ये अशी वाईट भावना निर्माण झाली. ती म्हणायची की आता हा मला शोभत नाही. हिचे थोडेफार फॉलोअर झाले होते, काय 5-10 हजार. त्याच्यामुळे तिला वाटायचं की मी आता फेमस झाली, याच्यावरून मी पैसा कमवेल आणि या पतीला सोडून देईल. हा काय माझ्या हिशोबाचा नाही, माझ्या लायकीचा नाही. एवढे दिवस ज्याने हिला जगवलं, ज्याने हिला सगळं करून दिलं, त्याच्याबद्दलच आता हिच्या मनामध्ये वाईट भावना आली. म्हणल्यावर सचिन तर काय करू शकत होता. सचिन आणि या त्याच्या पत्नीमध्ये आता खटपट होऊ लागली. सचिनला याचं कारण समजत नव्हतं. सचिन थोडासा अनपढ होता, म्हणजे त्याने 10वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं परिस्थितीमुळे. त्यामुळे त्याने कधी असं इंस्टाग्राम, फेसबुक कधी बघितलं नव्हतं. त्याला माहीत नव्हतं की याच्यामधून असे लफडे होतात. जर त्याला माहीत असतं तर त्याने त्याच्या पत्नीला मोबाईल घेऊनच दिला नसता. याच फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सचिनच्या पत्नीची ओळख सागर नावाच्या तरुणाशी झाली. सागर नावाचा तरुण काहीही काम करत नव्हता, पण दिसायला अतिशय सुंदर होता. इंस्टाग्रामवरती तो मोठ्या मोठ्या महागड्या गाड्यांसोबत फोटो टाकायचा. रस्त्यावर कोणाची गाडी दिसली की त्याच्यासोबत आयफोन दाखवायचा. मोठ्या मोठ्या घरात कोणाच्या गेलं की त्याच्यासोबत फोटो काढून टाकायचा. त्याच्यामुळे या सचिनच्या पत्नीला वाटलं की हा अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे. त्याच्यामुळे या दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. त्या सचिनच्या पत्नीने सागरला नंबर दिला, त्याच्यासोबत बोलली. ज्या वेळेला सचिन घरी नसायचा त्यावेळेला त्या सागरला घरी बोलवायची, त्याच्यासोबत त्या ठिकाणी थोडा वेळ घालवायची. याचा फायदा त्या सागरने उचलला. सागरनेही तिच्यासोबत संबंध बनवले आणि पुढे चालून त्याचा व्हिडिओ बनवून ठेवला. ज्या वेळेला पण सागरची इच्छा व्हायची त्यावेळेला तो सचिनच्या पत्नीला फोन करायचा. आता ती हळूहळू नकार द्यायला लागली. आता हा जो सागर होता म्हणला की हे बघ, हा मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे तुझा, तू जर नाही म्हणली, तू नकार दिला तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेन. सचिनची पत्नी आता पूर्णपणे यामध्ये फसली होती
आता ती विचार पण करू शकत नव्हती की माझ्यासोबत असं घडेल म्हणून, पण ते घडलं होतं. दुसरीकडे तिच्या डोळ्यासमोर तिच्या पोरीचा चेहरा येत होता. समजू लागलं होतं की तिने तिच्या पतीला धोका दिलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीमुळे तिच्या डोक्याला टेन्शन येऊ लागलं. तिने काही दिवसानंतर तिच्या पोरीला घेऊन विहिरीत उडी मारली. त्या ठिकाणी तिने तिचे आयुष्य संपवून घेतले. आता याचा असा वाईट परिणाम झाला की या सगळ्या गोष्टींमुळे सचिन अडकला. शेजापाजाऱ्यांना वाटलं की सचिननेच असं केलंय, त्यामुळे सचिनच्या सासऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली त्याच्या विरोधात. पोलिसांनी त्याला पकडलं. 5-6 महिने ठेवल्यानंतर ज्या वेळेला त्या सचिनच्या पत्नीचा मोबाईल चेक केला त्यावेळेला त्यांना समजलं की तिचं बाहेर अफेअर होतं. त्यामुळे तिने स्वतःचा जीव दिला. पण आता खूप उशीर झालेला होता. या सचिनचं पूर्ण आयुष्य उजळून गेलं. 5-6 महिने जेलमध्ये राहायला इज्जत गेली. त्यामुळे आता तो पूर्णपणे निराश झाला होता. गावात पण येऊन राहू शकत नव्हता, कारण त्याच्या पत्नीने एवढी घाण केली होती गावात की सगळ्या गावातल्या माणसांना माहीत होतं की तिचं बाहेर संबंध होते. तर कोणत्या तोंडाने हा त्या ठिकाणी राहणार होता. त्यामुळे हा सचिन विचार करतो की आता मला ना बाहेर जावं लागेल कामासाठी. इथं राहून पण काय उपयोग नाही. बाहेर जाऊन आपलं आयुष्य जगेल. त्यामुळे हा सचिन त्याचं गाव सोडलं त्याने आणि मुंबईमध्ये जाऊन राहू लागला. मुंबईमध्ये गेल्यानंतर हा सचिन त्या ठिकाणी कामं शोधू लागला. पण मुंबईसारख्या शहरामध्ये त्याला काय काम भेटणार होतं, याच्याकडे काय अनुभव नव्हता. ज्या वेळेला सचिन मुंबईमध्ये आला त्यावेळेला त्याच्यापाशी राहण्याचं ठिकाण नव्हतं. तो रेल्वे स्टेशनवरती झोपायचा, वडापाव वगैरे खाऊन त्याचं आयुष्य काढायचा. आता याच्याकडे कसलाही कामाचा अनुभव नव्हता. काम तर करत होता पण शेतीतलं काम त्याला जमत होतं. मुंबईमध्ये तर शेती नव्हती, काय काम करायचं. हा सचिन मुंबईमध्ये फिरत असताना त्याला एका ठिकाणी समजलं की शेजारी बिल्डिंग बनत आहे. त्या ठिकाणी एका कामगाराची गरज आहे, सिक्युरिटी गार्ड म्हणून, जो की तिथं राहून त्या ठिकाणी खाऊन पिऊन काम करेल. त्यावेळेला सचिनला हे काम चांगलं वाटलं. त्यामुळे तो त्या ठिकाणी काम करू लागला. 8 ते 10 दिवसानंतर त्याने एका पेपरामध्ये बातमी वाचली की एका महिलेच्या घरी एका कामगाराची गरज आहे, जे की त्यांच्या घरचं झाडू पोछा करेल, बाकीची सगळी कामं करेल. त्या ठिकाणी खायची सोय होती, राहायची सोय होती. त्यामुळे सचिन त्या ठिकाणी जातो. सिक्युरिटी गार्डचं काम सोडून त्या ठिकाणी गेल्यानंतर ते बघतो तर 1 करोड रुपयाचं घर बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये बाहेर सिक्युरिटी गार्ड आहेत 2-4. त्या सिक्युरिटी गार्डला बोलून पेपरमधली जाहिरात दाखवतो सचिन. त्यावेळेला ते म्हणतात की हो, आत मालकीण आहे, त्यांच्याशी बोलून घे. ते सिक्युरिटी गार्डवाले त्याला आत सोडतात. आत गेल्यानंतर सचिन त्या ठिकाणी एक महिला बसलेली होती. साधारणतः वय असेल 35 वर्ष. निर्मला नावाची ती महिला त्याच्याकडे बघते सचिनकडे बघून ती सुरुवातीलाच त्याच्यावरती इम्प्रेस होते. त्याला म्हणते की बोला, कशासाठी आलाय. सचिन म्हणला की हे बघा, हे पेपरमध्ये जाहिरात होती आणि इथं एका कामगाराची गरज आहे. मी काम करू शकतो, घराला पूर्ण चमकवून टाकीन आणि राहायची सोय झाली तर बरं होईल. त्यावेळेला ती निर्मला म्हणते चालेल ना, काही हरकत नाही, फक्त मला तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल माहिती जाणून घ्यावं लागेल. त्यावेळेला तो सांगतो की मी गावामध्ये राहायचो आणि त्या ठिकाणी माझी बदनामी झाल्यामुळे मी इथं राहायला आलो आहे. ज्यावेळेला निर्मला त्याची कहाणी ऐकते त्यावेळेला ती त्याला कामावरती ठेवून घेते. सचिनला वाटलं की त्याच्यावरती इम्प्रेस होऊन कामाला ठेवून घेतलं पण नाही. त्या सचिनची कहाणी ऐकून तिला समजलं होतं की हा आपल्यासाठी भरपूर फायद्याचा व्यक्ती असेल. या सचिनसोबत ही निर्मला पुढे चालून असा काय कांड करणार होती ना, याच्याबद्दल याला कसलाही अंदाज नव्हता. सचिनने आता त्या ठिकाणी राहून काम करायला चालू केलं. त्यावेळेला या सचिनला समजलं की हे घर साध्यासुध्या व्यक्तीचं नाही, तर मुंबईमधल्या एका श्रीमंत बिल्डरचं घर आहे. हा जो बिल्डर आहे मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतोय, त्याच्यातून करोडो रुपये कमवतोय. याच्या घरामध्ये ही निर्मला, तिचा पती, तिचा सासरा आणि तिची एक नणंद अशा 4-5 जणांचा परिवार आहे आणि या घरामध्ये 5-6 नोकर आहेत. सचिन ज्या वेळेला पण काम करायचं त्यावेळेला ही निर्मला त्याच्याकडेच बघत राहायची. सचिनला वाटलं की त्याच्यावरती लक्ष ठेवत असेल म्हणून तो चांगल्या प्रकारे काम करत होता. कामाला कधी तो मागं सरलेला नव्हता. त्याने भरपूर काम केले होतं. गावामध्ये कोणाची माती उचल, चारी खान, त्याच्यापेक्षा तरी काम बरं होतं ना. त्यामुळे हा कायम ज्या वेळेला पण त्याला चान्स मिळेल त्यावेळेला काम करत राहायचा. त्याच्यामुळे त्या निर्मलाचा हा जवळचा व्यक्ती बनला. काम चांगलं करत होता, चांगल्या पद्धतीने इमानदारीने करायचा. ती निर्मला त्याच्यासोबत आता कायम बाजारला जाऊ लागली. परत तिकडं त्याला घेऊन जा, बॅग धरण्यासाठी तिकडं घेऊन जा. कधी बाहेर गेलं तर त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून घेऊन जाऊ लागली. याचा फायदा असा झाला की त्या सचिनला आता त्या घरामध्ये चांगली इज्जत भेटू लागली. पगार पण आता 20-25 हजार भेटत होता. त्यामुळे हा सचिन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहू लागला. ही जी निर्मला होती ना, हिच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी होती, फिरायला करोडो रुपयाची गाडी होती, राहती मोठ्या घरात. पण तिच्या मनामध्ये एक अधुरी इच्छा होती. तिचा जो पती होता, जेव्हापासून तिच्यासोबत लग्न झाले तेव्हापासून त्याने तिच्यासोबत संबंधच केले नाहीत. आता यांची एक स्टोरी आहे तुम्हाला सांगतो. हा जो निर्मलाचा पती आहे आनंद नावाचा, हा जो आनंद आहे एका श्रीमंत घरातून येणारा व्यक्ती. अमेरिकेत जाऊन त्याने शिक्षण घेतलं, बिझनेस करायचं. त्या ठिकाणाहून परत आल्यानंतर त्याच्या बापासोबत कामाला लागला.
त्याचं ज्यावेळेला वय झालं त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. निर्मला एका मध्यमवर्गीय कुटुंबातील पोरगी होती. या आनंदाला अजिबात पसंत नव्हती, पण त्याच्या बापाच्या इच्छेखातीर त्याने लग्न केलं. या आनंदाची एक गर्लफ्रेंड होती. त्याच्यासोबत याचं प्रेम जुळलं होतं. त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं, पण या आनंदाला नाईलाजाने निर्मलासोबत लग्न करावं लागलं. त्याने आता एक त्या ठिकाणी शपथ घेतली की मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत जर लग्न नाही झालं तर माझ्या पत्नीला हात पण लावणार नाही. आता या गोष्टीबद्दल निर्मलाला कधी समजलं, ज्यावेळेला या दोघांची सुहागरात्र होती त्यावेळेला त्या आनंदाने हिला सांगितले की विषय असा आहे की मी तुला हात लावणार नाही. तुला इथं किती ऐश करायचे तेवढे करू शकते, तू काय करायचं ते करू शकते, पण माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नको की मी तुझ्यासोबत संबंध बनवेल. आता ही निर्मला विचार करू लागते की मग आता माझा आयुष्यात उपयोग काय आहे. पण आता मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती त्याच्यामुळे तिने एवढा पैसा बघितला नव्हता. तिने ते पैसे खर्च करण्यात, ऐश करण्यात टाईम घालवायला चालू केला. तिला काय काम नव्हतं. असं करत करत या निर्मलाने 8 ते 10 वर्षाचा काळ घालवला. पण किती दिवस असे राहणार होती. तिचं वय 30-32 वर्ष झालं होतं. तिच्या शरीराच्या पण काही गरजा होत्या. दुसरीकडे तिचे सासरे सासू म्हणायचे की तू आमच्या घराला अजूनपर्यंत वारीस दिला नाही. आता ती कशी सांगणार होती की तुमचा पोरगा करत नाही माझ्यासोबत. त्यामुळे या निर्मलाच्या डोक्यावरती एक वेगळंच टेन्शन होतं. आता याच टेन्शनमुळे ही निर्मला आता दारू पिऊ लागली होती. आता एवढी दारू प्यायला चालू केली हिने, अट्टल बेवडी बनली होती. हिच्यावरती हिच्या पतीचाही कंट्रोल राहिला नाही. ज्या वेळेला पण ही निर्मला बाहेर जायची, कुठं पबमध्ये जा, कुठं बारमध्ये जा, त्यावेळेला अनेक पुरुषांसोबत तिचा कॉन्टॅक्ट यायचा. त्या ठिकाणी ही त्या पुरुषांसोबत संबंध बनवायची. पण त्या ठिकाणी ते सगळे श्रीमंत घरचे व्यक्ती होते. ते हिच्यासोबत कधी बिना कंडोमचे, बिना सेफ्टीचे संबंध करत नव्हते. याच्यामुळे तिला अजूनपर्यंत संतान झाले नव्हते, जे की तिला पाहिजेच होते. या सगळ्या गोष्टींमुळे ही निर्मला खूप निराश राहायची. हिच्या मैत्रिणीने हिची निराशा ओळखली. त्यावेळेला तिने तिला सल्ला दिला की तुला एक संतान पाहिजे ना, तू एक काम कर ना, एखादा असा पुरुष शोध जो की तुझ्यासोबत संबंध करेल आणि त्याच्याकडून तू गर्भवती राहशील. आता ही म्हणते की मी बाहेर जाते त्यावेळेला माझ्या श्रीमंतीमुळे माझ्यापाशी कोणी येत नाही आणि ज्यांच्यासोबत पण करते ते श्रीमंत लोक असतात, ते तर काय देणार नाहीत. त्यावेळेला तिची मैत्रीण म्हणते की मग तू काम कर, एक पेपरमध्ये जाहिरात टाक, एक तरुण व्यक्ती कामासाठी पाहिजे, त्याला तू कामासाठी ठेव इथं. कामासाठी ठेवल्यानंतर त्याच्यासोबत संबंध बनव आणि तुला एक संतान होईल. आता या सगळ्या गोष्टीसाठी तिने पेपरमध्ये जाहिरात दिली होती. सचिन त्या ठिकाणी आला. सचिन ज्या वेळेला कामाला आला त्यावेळेला तिने बघितलं की अतिशय सुंदर व्यक्ती आहे आणि हा जो सचिन आहे तो चांगला ताकदवान आहे, अजून वय कमी आहे, त्याच्यामुळे याला सिलेक्ट केलं तिने. सिलेक्ट झाल्यापासून तिने त्याच्यावरती लक्ष ठेवलं होतं आणि एका चांगल्या वेळेची वाट बघू लागली होती. काही दिवसानंतर वेळ आलीच. सचिन जो की एकटाच घरी होता, बाहेर सगळे नोकर त्यांच्या घरी गेले होते. सचिन यांच्याच घरी राहायचा. तिच्या घरचे सासरे सासू बाहेर होते. तिचा पती तर बाहेरच असायचा कामानिमित्त. त्या ठिकाणी हे दोघंच होते. सचिनला दारू घेऊन बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत दारू पिली. दारू पिल्यानंतर तिला नशा झाली आणि तिने सगळी गोष्ट या सचिनला सांगितली. आता सचिनला एक चान्स दिसला. सचिन म्हणला की माझी एवढी गरीब परिस्थिती आहे की हिच्यासोबत जर केलं तर काय थोडेफार पैसे मिळतील. त्याच्यामुळे तो तिच्यासोबत ते संबंध करतो. त्या दोघांनाही बरं वाटतं. त्यावेळेला सचिनची अशी इच्छा होती की हिने काही पैसे द्यावे, पण या निर्मलाने त्याला काही पैसे दिले नाहीत आणि काही दिवसानंतर ही गर्भवती झाली की त्याच्यानंतर सचिनला कामावरून काढून टाकलं. या सचिनला याचा सगळ्याचा राग आला, पण सचिननं डोकं चालवलं. सचिननं ज्या वेळेला तिच्यासोबत संबंध बनवले होते त्यावेळेला त्याने एक व्हिडिओ काढून ठेवला होता. आता त्या व्हिडिओचा याने फायदा घ्यायचा विचार केला. तिने त्या निर्मलाला व्हिडिओ पाठवला. निर्मलाला म्हणला की हे बघ तुझा व्हिडिओ, मला तू या ठिकाणी 50 लाख रुपये दे तर मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकतो. आता ज्या वेळेला सचिन असं करतोय त्यावेळेला निर्मलाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं की गावाकडचा पोरगा भोळा असेल, त्याच्यामुळे तिने कधी काळजी घेतलीच नाही. ती नशेमध्ये होती. दुसरीकडे याने व्हिडिओ बनवून तिच्यासोबत संबंध केले. आता पूर्णपणे फसली होती ही निर्मला. सुरुवातीला या सचिनला तिने 50 लाख रुपये दिले, पण सचिनच्या तोंडाला पाणी सुटलं. सचिनला वाटलं की या निर्मलाला तिच्या इज्जतीची काळजी आहे, ती अजून पैसे देईल. त्याने अजून 10 माग 5 माग असे तिनं त्याला 80 ते 90 लाख रुपये दिले. एवढं देऊन पण सचिन शांत होईना, म्हणून हिने ठरवलं की आता या सगळ्यातून मुक्त व्हायचं. त्यावेळेला या निर्मलाने तिच्या त्या जुन्या मैत्रिणीला फोन केला, घडलेली पूर्ण घटना सांगितली. तिची मैत्रीण म्हणली की टेन्शन नको घेऊ, मी एका व्यक्तीचा नंबर पाठवते,
अट्टल गुन्हेगार आहे, त्याला तू सुपारी दे, त्याची फोटो दे, ते लोक त्या सचिनचा बरोबर काटा काढतील. त्या निर्मलाने तसंच केलं. तिच्या मैत्रिणीने नंबर पाठवल्यानंतर फोन केला. ते लोक तिथं आले आणि म्हणले की बोला काय विषय आहे. निर्मलाने घडलेली घटना सांगितली. ते लोक म्हणले ठीक आहे, आम्हाला 10 लाख रुपये द्या, आम्ही त्याला संपवून टाकतो. त्यावेळेला तो नेक्स्ट वेळेला पैसे मागेल, त्यावेळेला त्याला आम्ही सांगतो त्या लोकेशनवरती बोलवा. निर्मला तसंच करते. काही दिवसानंतर त्या सचिनचा फोन येतो. सचिनला म्हणते की मला तुझ्यासोबत संबंध बनवायचा आहे, हॉटेलवरती मी रूम वगैरे बुक करून ठेवलेले आणि तिथून पैसे घेऊन जा. त्या ठिकाणी सचिन त्या पाठवलेल्या लोकेशनवर गेला. त्याची आशा होती की तिच्यासोबत संबंध पण बनवायला मिळतील, पैसे पण मिळतील. त्या ठिकाणी फक्त निर्मला 4 ते 5 व्यक्ती त्या ठिकाणी बसलेले होते घात लावून. सचिन ज्या वेळेला रूममध्ये गेला त्यावेळेला सचिनवरती 4 ते 5 लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी सचिनला विचार करायचा पण चान्स भेटला नाही. त्याला त्या ठिकाणी संपवून टाकले. संपवून त्या लोकांनी तोंड झाकून या निर्मलाला बाहेर नेले. तिला तिच्या घरी पाठवले त्यांचे पैसे घेऊन. पण ज्या वेळेला तिथं क्लिनिंग करणारे आले त्यांनी बघितलं की या ठिकाणी तर एका व्यक्तीची बॉडी पडलेली आहे. मॅनेजरला फोन केला, मॅनेजर आला. त्याने बघितलं याची वाईट अवस्था, पोलिसांना फोन केला, पोलीस आले, पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली. आसपास चेक केलं, CCTV चेक केलं, कोणाच्या नावावर रूम बुक होती बघितलं. या ठिकाणी निर्मलाच्या नावावरती होती. निर्मलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळेला ती सुरुवातीला तर बोलना काय म्हणायची की मी गर्भवती महिला, मी असं का करेल आणि याचा माझा काही संबंधच नाही. पण पोलिसांना समजलं की हा जो सचिन होता निर्मलाच्या घरी कामासाठी होता. भरपूर दिवस झाले. त्याचा फोन चेक केला तर त्याच्या फोनमध्ये हिचे व्हिडिओ होते जे की सचिननं बनवलेले होते. पोलिसांना आता कन्फर्म झालं की ही निर्मलानेच केलेलं आहे. पोलिसांनी तिला विचारलं की तू एकटीनं तर नाही केलं, बाकीच्या व्यक्तींचं नावं सांग. तिने निर्मलाने ज्या व्यक्तींकडून हे करून घेतलं होतं त्यांचा नंबर आणि ते जी लाईव्ह लोकेशन आहे त्यांचं सगळं दिलं. पोलिसांनी त्यांना पण पकडलं. आता 5 लोक ताब्यात आहेत. पुढे चालून यांच्यावरती कारवाई होईलच. पण आता मला सांगा, निर्मलाने जे केलं ते बरोबर होतं का चुकीचं होतं? तिने कायदा हातात घेतला, डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं असतं तर सगळ्यात सोपा उपाय, पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली असती. पण हिने स्वतः कायदा हातात घेतला, त्यामुळे ही अडकून बसली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.